कांदे पोहे, बटाटा पोहे खाऊन कंटाळा आलाय तर हे तुमच्यासाठीच आहे। वेगळे असे काहीतरी आणि नवीन झटपट, चवीला अप्रतिम, पटकन सोप्या पद्धतीने होणारे हे पोहे आज आपण बनवणार आहोत। नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चला सुरुवात करूया। आज आपण बनवणार आहे वेगळ्या पद्धतीचे कांदे पोहे। पोहे तर आम्ही नेहमीच आपण बनवतो आणि आवडतात सुद्धा आणि दररोजच करत असतो किंवा कधीतरी, पण आज थोडीशी वेगळी पद्धत वापरणार आहोत। इथे 2 वाटी पोहे व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत। पोह्यामध्ये थोडेसे कण असतात, साळी वगैरे असतात, ते काढून घ्यायचे आणि व्यवस्थित असे बुडेल इतके पाणी घालायचं आणि हे पोहे भिजवून घ्यायचे। पटकन असे हे पोहे जाळीमध्ये काढून घ्यायचे। तुम्ही इथे कोणत्याही जाळीचा वापर करू शकता, अगदी मोदकाच्या चाळणीचा सुद्धा इथे वापर करू शकता। हे पोहे 5 मिनिट असेच ठेवायचे भिजण्यासाठी। आता इथे आपण आहे ना पोह्यासाठी लागणारे साहित्य घेतलं। इथे बघा, एक उभा कांदा चिरलेला आहे, मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता। मिरची बघा थोडीशी वेगळी घेतलेली आहे बघा, अशी याच्यात अशी मिरची आहे ना लहान मुलांना पटकन काढता येते आणि आपल्याला सुद्धा त्रास होत नाही पटकन अशी। आता हेच वेगळे पण करणार आहोत आपण। तर इथे बघा एक काकडी घेतलेली आहे, याचा वरचा टोक काढून घ्यायचा आहे आणि खालून सुद्धा टोक ह्याचे काढायचे आहे। जितकं जसं आहे ना तसंही काकडीचं टोक काढून घ्यायचं आहे आणि थोडीशी काकडी खाऊन बघायची की म्हणजे समजेल की काकडी कडवट आहे की गोड आहे। जर कडवट असेल ना तर तुम्ही ह्याच्या वरच्या साली काढून घ्यायच्या, कडवट नसेल ना तर अशीच आपल्याला ही काकडी मस्त अशी छान किसून घ्यायची आहे। सालीसकट घेतलेली काकडी आहे ना खूप छान लागते आणि जर कडवट असेल तर तुम्ही वरची साल काढून टाकून घेऊ शकता। तर बघा अशा पद्धतीने ही काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे। आता इथे 2 वाटी पोह्यासाठी इथे एवढी एक काकडी घेतलेली आहे की म्हणजे 1 वाटी घेतलेली आहे। तर जास्त प्रमाणात जर तुम्ही पोहे बनवत असाल तर जास्त प्रमाणात थोडी काकडी घ्यायची किंवा कमी प्रमाणात बनवत असाल तर कमी प्रमाणामध्ये। इथे कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे। पाव वाटी याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे थोडेसे करपले, करपूस असे झाले की याच्यामध्ये आपण मिरची घालणार आहोत। मिरची घालायची आहे बघा, व्यवस्थित अशी कापून घेतलेली मिरची छान अशी तळली जाते आणि याच्यामध्ये तिखटपणा उतरतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतं। आता यामध्ये मोहरी घालायची आहे। आता तुम्ही म्हणाल आधी मोहरी घालायची असते, पण आता ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार। एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करा, छानच पोहे होतात आणि चवीला सुद्धा छानच लागतात। तर बघा अशा पद्धतीने मोहरी तडतडली की आपण जिरे घालून घेऊया। 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी घालायची आहे। तर अशा पद्धतीचे बघू शकता छान अशी तडतडते आपली फोडणी। सगळं मिक्स झालं की मग आपल्याला कढीपत्ता आणि कांदा घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता व्यवस्थित धुवून घेतलेला असावा। कांदा घालायचा, एखादा मिनिटभर इकडे तिकडे परतवून घ्यायचा। इथे काही कांदा आपल्याला गोल्डन आणि लाल होईपर्यंत परतण्याची अजिबात गरज नाही। पोह्याला असाच कांदा छान लागतो, थोडासा परतलेलाच कांदा व्यवस्थित लागतो। बघा अशा पद्धतीने मस्त असं बघा कांदा भाजलेला आहे, मिरची किती छान भाजलेली आहे। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये कोथिंबीर पोहे घालून घ्यायचे। त्याचे आपण भिजलेले पोहे होते ना ते पोहे घालून घ्यायचे। बघा व्यवस्थित पोहे भिजलेले आहेत। पोहे करण्यापेक्षा पोहे भिजवणं खूप कठीण आहे। पोहे जे चांगले भिजले ना तरच आपले पोहे छान होतात। बघू शकता आणि वरून आपण किसून घेतलेले 1 वाटी घालायचं। याच्यामध्ये हळद घालायची नाही, विदाऊट हळदीचे आहे ना इतके छान आणि मस्त पोहे होतात, चवीला अप्रतिम। एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा। नेहमी आपण तेच पोहे वगैरे खातो तर आपल्याला कंटाळा येतो। थोडीशी वेगळी पद्धत। तर ही पद्धत पोह्याची कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। 10 ते 15 सेकंदासाठी एकदम मीडियम गॅसवरती झाकून ठेवलं होतं आणि आता आपण मस्त असे खाऊन घेऊया। बाय।